तब्बल 5 दिवसानंतर यवत आता हळूहळू पूर्वपदावर येताना दिसतंय। दौंड तालुक्यातील यवत गावातील दुकानं 5व्या दिवशी हळूहळू उघडण्यास सुरुवात झाली आहे। पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमधील जमावबंदी काहीशी शिथिल केली आहे। सकाळी 6 ते 11 पर्यंत जमावबंदी शिथिल करण्यात आलेली आहे। मात्र 11 नंतर पुन्हा एकदा जमावबंदीचे आदेश लागू असतील। 5 दिवसानंतर किराणा दुकानं उघडल्यानं स्थानिकांची दुकानं या ठिकाणी उघडल्यानंतर आता वस्तू खरेदी करता झुंबड उडाली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यवत गावातील जे काही जमावबंदी होती गेल्या 4 दिवसापासून जी जमावबंदी होती ही आता सकाळी 6 ते सकाळी 11 पर्यंत खरं तर शिथिल करण्यात आली आहे। या बाजूला जर आपण पाहिलं तर ही यवत गावातील बाजारपेठ आहे, नागरिकांची या ठिकाणी आपल्याला वर्दळ पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला ही जी काही किराणा मालाची दुकानं असतील या दुकानांमध्ये खरं तर आपल्याला अशा पद्धतीनं खरं तर या ठिकाणी ही जी काही गर्दी आहे ती गर्दी पाहायला मिळते। एकूणच यांच्याकडनं खरं तर या ठिकाणी खरेदी होताना दिसते। आपण काही जणांशी बोलूयात। मला सांगा काय खरेदी करताय? ठीक आहे, किराणा, साखर, तेल, बुकनी, साबण। गेल्या 4 दिवसांपासून दुकानं बंद होती, आता खरेदीला आलाय। त्या दिवशी देव आता आमचं सगळं बांधलं, देवाचं आमचं सामान राहिलं, एक येतं एक नाही। आमची एवढी पाहुणे रवळे आलेले, आम्हाला काय आणता येईना घ्यायचा येईना, सगळं बंदच। की 6 ते 11 ऐवजी 6 पैकी 11 पेक्षा किंवा सकाळचा उघडण्याचा टाइम थोडा उशिरा केला आणि दुपारनंतरचा टाइम थोडा वाढून दिला तर खूप जास्त मदत होईल। दुकानं बंद होती, मला होता उपास असं तर फराळाला नाही राहिलं, काय नाही राहिलं। आलो तो उपाशी पाण्याचा मेंढ्या सोडलं गेलं, थोडंसं दूध काढलं पिलो ना। आज दुकानं उघडले, मुलांनी सांगितलं बकरी जाताना मला दादा दुकानं उघडले की असंच मी पळत, मला का गाडी चालवता येत नाही, मोटर चालवता येत नाही। आल्यानंतर इथं आलं की मला एकदम आनंद वाटला। जी काही जमावबंदी शिथिल केल्यामुळं सकाळी 6 ते 11 या वेळेत खरं तर या ठिकाणी नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, यवत, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।